मग एफआयआर तिथं घेतला नसला तर मग आम्ही आज बारामतीला जाऊन एफआयआर करण्याचा प्रयत्न केला. 3 तास काल आणि 3 तास आज पोलीस अधिकाऱ्यांच्या समोर बसून सुद्धा आमचा तिथं एफआयआर स्वीकारला गेला नाही. खरं तर आमचा अधिकार आहे आणि आमच्या अधिकाराच्या अंतर्गत आम्हाला एफआयआर हा करता येतो. आम्हाला जे सांगण्यात आलं की ऍक्सिडेंट डेथ जी अजितदादांची झाली म्हणजे कुठल्याही व्यक्तीचा आज गाडी चालवत असताना, मोटरसायकल चालवत असताना, नाहीतर रस्त्यावर चालत असताना ऍक्सिडेंट झाला आणि त्याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्या दिवशी लगेचच्या लगेच एक रिपोर्ट बनवावा लागतो. त्याला ऍक्सिडेंट डेथ रिपोर्ट म्हणतात. हा नॉर्मल रिपोर्ट आहे आणि दादांच्या बाबतीत सुद्धा प्रोसिजर प्रमाणे तो रिपोर्ट बनवला गेला आणि सगळी इन्व्हेस्टिगेशन त्या ऍक्सिडेंट डेथ रिपोर्टच्या अनुषंगाने तिथं सुरू आहे. आता मग आमचं असं मत होतं की 24 तारखेला डीजीसीएचा रिपोर्ट आला, त्या रिपोर्ट मध्ये व्हीएसआर ला जबाबदार धरले. मग त्या रिपोर्टच्या अनुषंगाने तुम्ही आजपर्यंत जो दादाच्या बाबतीत एक सुद्धा एफआयआर नाही झाला, तो आमचा एफआयआर तुम्ही घ्या, पण कालही नाही घेतला, आजही नाही घेतला. आणि मग आम्ही पोलिसांशी बोलत असताना आम्हाला सांगण्यात आलं की सीआयडी तपास करते म्हणून आम्हाला त्या ठिकाणी तिथं एफआयआर घेता येत नाही. एक आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे, असा कुठलाही नियम नाही की सीआयडी त्या ठिकाणी तपास करते म्हणून एफआयआर घेता येत नाही. एफआयआर घेता येतो. त्याच्याच बरोबर ऍक्सिडेंटल डेथ रिपोर्ट नंतर त्याच्यावर जर इन्व्हेस्टिगेशन सुरू असेल तर मग एफआयआर घेता येत नाही असं कोण म्हणतं का? अजिबात म्हणत नाही. तो आपला अधिकार आहे. सुप्रीम कोर्टचा निर्णय आहे की ऍक्सिडेंटल डेथ रिपोर्टवर जर इन्व्हेस्टिगेशन सुरू असेल आणि मध्येच कोणाला एफआयआर करायचा असेल तर ते एफआयआर करता येतो. आणि त्याच अनुषंगाने सुप्रीम कोर्टचे दोन्ही जे काही निकाल आहेत त्याचा अभ्यास करून, आमच्या अधिकाराचा अभ्यास करून एफआयआर करण्याचा प्रयत्न करून सुद्धा आमचा एफआयआर होत नव्हता. आणि मग आम्ही निर्णय घेतला की पोलीस प्रशासन या बाबतीत आम्हाला कुठंच तिथं सहकार्य करत नसेल तर सीआयडीच्या अधिकाऱ्यांना आपण त्या ठिकाणी भेटूयात. मग भेटण्याच्या येण्यापूर्वी योगायोग असा काल आम्ही भांडलो, आज बारामतीला येणार हे पोलिसांना माहित होतं. आणि ह्या दोन्ही गोष्टीकडे कदाचित बघितल्यानंतर आणि लोकांची प्रतिक्रिया बघितल्यानंतर, लोकांचं प्रेशर बघितल्यानंतर 27 दिवसानंतर आज सीआयडीने तिथं प्रेस कॉन्फरन्स घेतली. प्रेस कॉन्फरन्स ज्या अधिकाऱ्यांनी घेतली आणि या सीआयडीचे जे प्रमुख अधिकारी आहेत त्यांच्याबद्दल माहिती घेतल्यानंतर ते अधिकारी चांगल्या प्रतिमेचे आहेत. आम्हाला काय सगळीकडेच राजकारण करायचं असं नाही, हे अधिकारी चांगले आहेत. त्याच्याच बरोबर 2 एसपी जे आहेत त्यांचं बॅकग्राऊंड सुद्धा जर आपण बघितलं तर चांगलं आहे असं आम्हाला कळतंय. आता याच्यात आम्ही जेव्हा या अधिकाऱ्यांची प्रेस बघितली, ती प्रेस कुठेही त्याच्यामध्ये कुठलीही माहिती ही मीडियाला सांगण्यात आली नाही. आम्ही करतोय, आम्ही ऍक्सिडेंटल डेथ रिपोर्टवर इन्व्हेस्टिगेशन करतोय, आम्ही बरीच माहिती गोळा केली, आम्ही करतोय. योग्य दिशेनं आम्ही त्या ठिकाणी नेऊ याच्यावर त्यांनी त्या ठिकाणी बोललेत. आता त्यांना आम्ही विचारलं की साहेब तुमची प्रेस आम्ही सुद्धा बघितली. प्रेस आम्ही बघितल्यानंतर आम्हाला असं वाटलं की तुम्ही कुठेतरी हा जो डीजीसीएचा रिपोर्ट आहे या रिपोर्ट बद्दल जे परवा आलाय 24 तारखेला, तो रिपोर्ट बद्दल तुम्ही काहीतरी प्रेसला सांगाल की आमच्याकडे रिपोर्ट आलाय. तिथं चर्चा करत असताना त्यांचं म्हणणं आलं की हा रिपोर्ट अजूनपर्यंत आम्ही बघितलेला नाही. ठीक आहे, त्यांनी सांगत असताना आम्हाला विशिष्ट फॉर्मॅटमध्ये लागतो असं सांगितलं. अरे पण हा रिपोर्ट सगळ्या प्रेसवाल्यांकडे आहे, डीजीसीएच्या ऑफिशियल वेबसाईटवर आहे आणि याच्यामध्ये सरळ सरळ 5 विमानं ही ग्राउंड करण्यात आली आहे. म्हणजे अजितदादांना दिलेलं विमान हे खराब होतं, हे डीजीसीए तिथं स्वीकारतंय. मग खराब होतं, चुकून दिलं का मुद्दामून दिलं, हा प्रश्न जेव्हा आम्ही विचारतो त्याला आपण म्हणतो क्रिमिनल कॉन्स्पिरसी. आणि म्हणून आमचं मत होतं की एफआयआर घेतला पाहिजे. आता एफआयआर सीआयडी आमचा एफआयआर घेऊ शकतं का? 100% आयोग, कारण का ते एसपी लेवलचे ते एफआयआर घेऊ शकतात. त्यांनी इथं घेतला का? नाही घेतला.
मग आम्ही त्यांच्याशी चर्चा करत असताना त्यांनी बाकी काही गोष्टी सांगितल्या की आमची एन्क्वायरी चालू आहे, ती नंतर तुम्हाला आम्ही त्या बाबतीत नक्कीच सांगू. पण मग आम्ही म्हणजे मी काय केलं तर मग आम्ही FIR मध्ये घेतलेले जे मुद्दे आहेत ते माझ्या स्टेटमेंटमध्ये मी त्या ठिकाणी रूपांतर केले आणि ते रूपांतर केल्यानंतर अंडर सेक्शन 180 BNSS मी माझं स्टेटमेंट, कारण का जर एखाद्या व्यक्तीला एखाद्या मर्डर बद्दल, ऍक्सिडेंट बद्दल, नाही एखाद्या चोरीबद्दल, एखाद्या गोष्टीबद्दल जर माहित असेल, मी त्याचा विटनेस असेल, नाही तर माझ्याकडे त्या बाबतीतली माहिती आहे, तर मी अजितदादांचा पुतण्या म्हणून, महाराष्ट्रातला एक नागरिक म्हणून, एक आमदार म्हणून आणि माझ्या पद्धतीने माझ्या लेवलला विरोधात असताना सुद्धा काही चांगल्या पत्रकारांकडनं, काही माजी अधिकाऱ्यांकडनं, काही जवळच्या लोकांकडनं, काही माजी पायलटकडनं, काही आजी पायलटकडनं जी काय माहिती मी गोळा केली, ही सगळी माहिती मी एका स्टेटमेंटमध्ये कन्वर्ट केली आणि स्वइच्छेने स्वतःहून न विचारता अंडर सेक्शन 180 BNSS याच्या अंतर्गत मी माझं स्टेटमेंट इथं रेकॉर्ड केलेलं आहे. ते रेकॉर्ड केलेल्या स्टेटमेंटमध्ये मी काही एजन्सीची नावं घेतलेत. माझं डाऊट आहे DGCA वर, कारण का आपल्यालाही माहिती आहे मंत्री, एव्हिएशन मंत्री, त्यांचे नेते चंद्रबाबा नायडू, त्यांची जी कंपनी आहे त्या कंपनी VSR ला फंडिंग केले. मग नेत्याचीच कंपनी जर VSR ला फंड करत असेल तर जे देशाचे एव्हिएशन मंत्री ज्याच्या अंतर्गत DGCA येतं आणि AIBB जे एअरपोर्टची नाही तर विमानाची, एरोप्लेनची इन्व्हेस्टिगेशन जे करते दादांच्या बाबतीत सुद्धा, हे सुद्धा त्या मंत्र्याच्या अंतर्गत येतं. तर मग ही इन्व्हेस्टिगेशन ही चुकीच्या पद्धतीने मॅन्युप्युलेटेड आणि नॉन ट्रान्सपरंट मध्ये तिथं कुठेतरी घोळ होऊ शकतो असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. म्हणून आमचं मत होतं की तुम्ही DGCA पण तिथं कारवाई करा, कारण DGCA रिपोर्ट मध्ये म्हणतंय एक एअरवर्दीनेस नव्हता. आता एअरवर्दीनेस नव्हता याची जबाबदारी ही मालकाची आहे VSRच्या, पण तो करतोय नाही करतो हे बघण्याची जबाबदारी DGCAची आहे. त्यामुळे DGCA पण जबाबदार, VSR पण जबाबदार, त्याच्याच बरोबर अॅरो नावाची कंपनी, त्या अॅरोच्या जो व्हॉट्सअप चॅट आहे नाही तर जो ग्रुप आहे त्याच्यात अधिकारी जे आहेत जबाबदार, त्यांची नावं, मी नावं कोणाचंच घेतलं नाही. आणि ह्याला क्रिमिनल कॉन्स्पिरसी असल्यानंतर एखादी संस्था नाही तर व्यक्ती जो क्रिमिनल कॉन्स्पिरसी मध्ये ज्याला आपण घातपात करण्याच्या मागे जो व्यक्ती नाही तर काही संस्था असेल त्याचं बिना नाव घेता आम्ही असे सगळे विषय त्या ठिकाणी दिलेत. आणि माझ्याकडे जे सगळे पुरावे आलेत ते सगळे पुरावे या देशाचा एक नागरिक म्हणून त्या ठिकाणी मी तिथं सगळे पुरावे दिलेले आहेत आणि त्या बाबतीत CID काय करतंय हे आपल्या सर्वांना त्या ठिकाणी बघावं लागेल. पण दुसरी की याच्यात तो जबाबदार आहे, VSR जबाबदार आहे, DGCA सांगून सुद्धा FIR जो होत नाहीये तो FIR होत नसल्यामुळे आम्हाला शंका वाटते की हा घात आहे का, अशी शंका लोकांच्या मनामध्ये त्या ठिकाणी आहे. गेल्यानंतर काय काय झालं, तुम्ही पेन्शन नोंदवलंय पण नवीन काय ते करणार? हे बघा, एक तर CID आम्ही जी FIR देत होतो ती त्यांनी स्वीकारायला पाहिजे होती, कारण सुप्रीम कोर्ट सांगतंय आणि BNSS जो नवीन ऍक्ट आलाय तो सुद्धा सांगतोय, पण त्यांनी आमचं ते स्वीकारलं नाही. आमचं म्हणणं त्यांनी ऐकून घेतलं, हो आम्ही या विषयावर लक्ष देतोय, हा नवीन मुद्दा आहे, हे आपल्याला घेता येईल. मग मी डॉक्युमेंट दिले, त्यांनी एक स्वीकारलं की जे सगळ्या प्रेस कॉन्फरन्सेस मी केलेले आहेत, जे जे पत्र मी दिलेली आहेत ते सगळे प्रेस कॉन्फरन्सेस CID बघितलेले आहेत आणि त्याच्या अनुषंगाने सुद्धा ते काय एन्क्वायरी तिथं करणार आहेत. पण तुम्ही सुद्धा म्हणजे मीडियाली सुद्धा आणि महाराष्ट्राच्या जनतेने सुद्धा एक गोष्ट नमूद केली पाहिजे, जेव्हा CBI कडे हा तपास त्या ठिकाणी जाणार आहे तेव्हा CID जे सगळे अधिकारी आहेत ज्यांना मी चांगलं म्हणतो ते चांगले आहेत, त्यांच्या हातामध्ये हा तपास राहणार नाही. सगळा तपास हा CBI कडे जाणार आहे. CBI कडे जे असणारे अधिकारी ते महाराष्ट्राला ओळखतात का, दादांना ओळखतात का, दादाबद्दल आपुलकी आहे का, खरं आलं बाहेर आलं पाहिजे याबद्दलची त्यांची इच्छा आहे का, हे मला त्या ठिकाणी सांगता येणार नाही. आणि जर FIR झाला असता तर त्या FIR ला स्वीकारून त्याच्यावर CID ला इन्व्हेस्टिगेशन करावे लागलं नाही तर त्यांना भाग पाडलं गेलं असतं. पण तरी सुद्धा आज जे मी स्टेटमेंट 180 च्या अंतर्गत दिलेलं आहे ते सुद्धा स्टेटमेंट घेतल्यामुळे उद्या जाऊन CBI कडे सुद्धा हा तपास गेला तरी हा त्या ठिकाणी योग्य पद्धतीने जाऊ शकतो. फक्त एक गोष्ट
सीआयडीशी बोलत असताना ज्याच्यावर काही प्रमाणात आम्हाला आक्षेप घेऊसा असं वाटतो, जी घडली ते सांगत असताना आम्ही क्रिमिनल अँगल बघू शकतो. पण AIBB म्हणजे DGCAच्या अंतर्गत, म्हणजे एअरलाईन एव्हिएशन मंत्रालयाच्या अंतर्गत ही जी इन्व्हेस्टिगेशन बॉडी आहे, त्यांचा जो कुठला रिपोर्ट असेल तो टेक्निकल गोष्टीसाठी त्या रिपोर्टवर आम्हाला अवलंबून राहावं लागेल. पण हे डिले झाल्यामुळे DGCAचे लोक आणि VSRचे मालक याच्यामध्ये श्वेता सिंग पासून अनेक लोक त्याच्यामध्ये सहभाग घेत असल्यामुळे आणि पेपरची हेराफेरी त्या ठिकाणी करत असल्यामुळे उद्या जाऊन AIBBचा रिपोर्टच बदलला जाऊ शकतो, नाही तर चुकीचा येऊ शकतो. तेव्हा तुम्ही काय करणार हा प्रश्न CIDला विचारल्यानंतर ते म्हणाले आम्हाला AIBB नाही तर टेक्निकल ह्याच्यामध्ये काही करता येत नाही. त्यामुळे जर AIBB नाही तर DGCA कडनं चुकीचा रिपोर्ट नाही तर मॅन्युप्युलेटेड रिपोर्ट जे केंद्र सरकारच्या अंतर्गत येतं तो रिपोर्ट आला तर मग हा घात होता का घातपात होता याच्यावर आपल्याला कन्क्लुजन हे दुर्दैवाने त्या ठिकाणी काढता येणार नाही, अशी परिस्थिती आज तरी त्या ठिकाणी जाणवते. हे अधिकारी चांगल्या प्रतिमेचे आहेत, दुसरीकडे चुकीची मागणी आहे, यांच्यावर दाखल करण्यात आली. तर ती देखील आज यांनी अमान्य केली आहे. अधिकारी चांगले हे व्यक्तिगत लेवलला असू शकतात, त्यांचा पूर्वीचा अनुभव बघून त्या ठिकाणी असू शकतात, पण शेवटी या सर्व अधिकाऱ्यांना कोणाला तरी त्या ठिकाणी रिपोर्ट करावं लागतं. मी जे सातत्याने सांगतो, DGCAला कोणतरी वाचवते, VSRला कोणतरी वाचवते, आणि फार मोठी व्यक्ती नाही तर अनेक व्यक्ती त्याच्या पाठीमागे आहेत. पुरावे अनेक दिलेत, मग ती मोठी व्यक्ती नाही तर अनेक व्यक्ती यांचं प्रेशर हे CIDवर पण आहे का साधा आमचा FIR जर दर्ज करून घेतला जात नसेल तर हे कुठंही प्रेशर शिवाय होत नसतं. आम्ही जेव्हा पोलीस अधिकाऱ्यांशी बोललो, चर्चा केली व्यक्तिगत लेवलला, वन ऑन वन लेवलला, त्यांचं मत आलं FIR व्हायला पाहिजे, पण आम्ही करू शकत नाही, तुम्ही समजून घ्या. अरे आम्ही काय समजून घ्यायचं की तुमच्यावर प्रेशर आहे, मग तुमच्यावर प्रेशर असल्यामुळे अजितदादांचा जो तपास योग्य दिशेने जायला पाहिजे तो दुर्दैवाने त्या ठिकाणी जात नाही आणि अजितदादांना न्याय मिळणार नाही, अशी जर परिस्थिती होणार असेल तर ते योग्य नाही. तर बघा, मी हे स्टेटमेंट दिलेलं आहे, त्याचा हा पुरावा आहे. दिस इज माय स्टेटमेंट अंडर सेक्शन 180 BNSS 2023 ऍक्ट आहे. म्हणजे मी जे मला म्हणायचे ते त्या ठिकाणी दिलंय, आणि याच्या पुढे सुद्धा जर मला काय सांगायचं असेल नाही तर कोणाला काय सांगायचं असेल तर ते तिथं आहे. तर ह्या स्टेटमेंट मी आता माझी रेकॉर्ड केलेली आहे, मी स्वतःहून केलेली आहे, मला कोणी विचारलं नाही. फक्त का दादांना न्याय मिळाला पाहिजे, काकांना न्याय मिळाला पाहिजे, इन्व्हेस्टिगेशन योग्य पद्धतीची झाली पाहिजे. मॅनिप्युलेट केले जातील असं कुठलं राजकीय दबाव आहे या सगळ्या कारवाईवरती असं तुम्हाला वाटतं? आणि तुम्ही जे म्हणताय कोण कोणाला तर वाचवतंय हे महाराष्ट्राच्या जनतेला कळू द्या. तुम्ही स्पष्टपणे नावं घेतली पाहिजे. जर तुम्हाला जर वाटत असेल की कोण बघा, DGCA प्रभाव हा TDPच्या नेत्याचा आहे. कारण का TDP हा जो पक्ष आहे त्याचा एक खासदार राम नायडू हे या देशाचे, राममोहन नायडू हे देशाचे एव्हिएशन मंत्री आहेत. आता एव्हिएशन मंत्री त्यांना कुणी बनवलं तर चंद्रबाबा नायडू साहेबांनी बनवलं. चंद्रबाबा नायडू साहेबांच्या जवळच्या लोकांची एक NBFC आहे, पतपिढी आहे. त्या पतपिढीने VSRला फंडिंग केले, पैसे दिलेत, करोडो रुपये दिलेत. आणि मग एव्हिएशन मंत्र्याच्या बॉस जो आहे त्यांचा जो नातेवाईक सुद्धा आहे चंद्रबाबा नायडू, याचीच कंपनी जर VSR बरोबर आर्थिक दृष्टिकोनातून संलग्न असेल आणि चंद्रबाबा नायडू साहेब स्वतः जर जयपूरला रोहित सिंग म्हणजे जो VSRचा मालक आहे त्याच्या लग्नाला त्या ठिकाणी जात असतील तर याच्यावरच समजून घ्या DGCA आणि AIBB हे जे इन्व्हेस्टिगेशन करत आहेत ते इन्व्हेस्टिगेशन पारदर्शक नाही असं आमचं मत आहे. त्यामुळे त्या मंत्र्याला त्या ठिकाणावरनं काढा ही आमची मागणी आहे. TDP कडे ते मंत्रालय देऊ नका, दुसरं कुठलंही त्या ठिकाणी द्या आणि पारदर्शक पद्धतीने अंडर सेक्शन 12 ऑफ DGCA म्हणजे आता अंडर सेक्शन 11 म्हणजे आतल्या त्यांच्याच माणसाच्या अंतर्गत जे इन्व्हेस्टिगेशन केलं जाते ते न करता अंडर सेक्शन 12 DGCAचा एक सेक्शन आहे 12 ज्याच्यामध्ये ते वेगळ्या पद्धतीने इन्व्हेस्टिगेशन करू शकतात टेक्निकल, आणि बाहेरच्या पण काही चांगल्या एजन्सी त्याच्यामध्ये घेऊ शकतात. त्यामुळे TDP या मंत्रालयामध्ये असल्यामुळे, त्यांचा नेता तिथं असल्यामुळे आणि राममोहन नायडू त्या ठिकाणी असल्यामुळे हे इन्व्हेस्टिगेशन योग्य दिशेने जात नाही असं आमचं मत आहे. त्याच्याचबरोबर भाजपच्या काही नेत्यांचं
आणि या VSR कंपनीचं आर्थिक नातं आहे हे सुद्धा तिथं आम्हाला कळल्यामुळे तिथूनही प्रेशर असावं म्हणून FIR घेतला जात आहे. आणि म्हणून भाजपचे मोठे नेते हे माझ्याबद्दल, फक्त भाजपचेच मोठे नेते माझ्याबद्दल त्या ठिकाणी नकारात्मक बोलतायत. एकनाथ शिंदे साहेबांचा कुठलाही नेता इतर पक्षाचा कुठलाही बोलत नाही. उलट एकनाथ शिंदे साहेबांचं मी स्वागत करतो. आज त्यांनी एक निर्णय घेतला, VSR मधून ते स्वतः आणि त्यांचा कुठलाही मंत्री तिथं प्रवास करणार नाही. कुठंतरी आम्ही जो प्रयत्न करतोय त्याला एक छुपा पाठिंबा एकनाथ शिंदे साहेबांनी दिलाय. फक्त त्यांचं वजन वापरून FIR कसं होईल यासाठी त्यांनी सुद्धा प्रयत्न करावे आणि इन्व्हेस्टिगेशन त्यांच्या मित्राचं म्हणजे अजितदादांचं. वहिनींची राष्ट्रीय अध्यक्षपदी राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये निवड झाली. त्या कार्यक्रमामध्ये बोलताना सुनील तटकरे म्हणाले की वहिनींची शपथविधी होताना आमच्यावरती बरीच टीका झाली. टीकेचं आम्हाला काही महत्व नव्हतं. आम्ही राजधर्म काय किंवा धर्मशास्त्र काय असं माहिती नाही. दादांच्या चरणी आमची निष्ठा होती, त्यामुळे आम्ही हा सगळा निर्णय घेतला. असं कोण म्हणाल? सुनील तटकरे. एक तर सुनित्रा काकी या राष्ट्रवादी अजित पवार पक्ष याच्या राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यात, त्यासाठी मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो. आमची इच्छा होती, महाराष्ट्राची इच्छा होती, त्यांच्या पक्षातल्या कार्यकर्त्यांची इच्छा होती की दादांकडे जे कुठली पदं आहेत ते सुनित्रा काकींना तिथं मिळाली पाहिजे. उपमुख्यमंत्री पद त्यांना मिळालं. आता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष त्या ठिकाणी झालेले आहेत. त्यासाठी पुनश्च एकदा मी त्यांचं अभिनंदन करतो. पोटनिवडणुकीमध्ये सुद्धा त्या लढत असताना एक कार्यकर्ता म्हणून, एक पुतण्या म्हणून मी खरं तर सगळ्याच पक्षांना विनंती करेल की एक सुद्धा व्यक्ती हा तिथं सुनित्रा काकेंच्या विरोधात उभा राहणार नाही याची दक्षता सगळ्यांनी घेतली पाहिजे आणि बिनविरोध सुनित्रा काकेंची निवडणूक ही झाली पाहिजे अशी आमची सुद्धा त्या ठिकाणी भावना आणि भूमिका आहे. हे जे बोलणारे महाशय आहेत त्यांच्याबद्दल मी खूप काय बोलणार नाही. दादा त्यांच्याबद्दल काय बोलले होते आम्हाला त्या ठिकाणी माहिती आहे. राष्ट्रवादी अजितदादा पक्षाचे जे काही अकाउंट होते त्या अकाउंटच्या माध्यमातून कोणाचे घरची बिलं दिली गेली, त्याच्याच बरोबर ब्युटी पार्लरची कोणाची बिलं दिली गेली, हेलिकॉप्टर ट्रॅव्हलिंग मध्ये कुठल्या नेत्याचं किती रुपयाचं बिल आलं आणि कुठल्या अशा व्यक्तीचं बिल सुद्धा त्यात टाकलं गेलं की ते पक्षाच्या भूमिकेसाठी कुठेही त्या ठिकाणी विमानाने ते हेलिकॉप्टरने गेले नाहीत. या सगळ्या गोष्टी आम्हाला तिथं माहिती आहेत. आणि आज त्या अकाउंटमध्ये काय परिस्थिती आहे, कशा पद्धतीने अकाउंटचा गैरव्यवहार झाला, त्याच्यासाठी अजितदादा किती चिडलेले असायचे, कोणावर चिडलेले असायचे हे मी वेगळं काय तिथं सांगणार नाही. त्यामुळे टीका ही लोकांनी त्या ठिकाणी केली होती. आणि कृपा करून तुम्ही समजून घ्या, शपथविधी 4थ्या दिवशी झाला त्याच्या माझे पवार परिवारातला एक व्यक्ती म्हणून मी सांगतो, पक्ष वेगळे असले तरी सुनित्रा काकींची कुठेही इच्छा नव्हती की शपथविधी त्या ठिकाणी 4थ्या दिवशी झाला पाहिजे. पण त्यांच्या पक्षातले अनुभवी मार्गदर्शक जे जे कोणी होते, जे आज भाषण त्या ठिकाणी करत आहेत, त्यांनी प्रेशर आणलं सुनित्रा काकींना की 4थ्या दिवशी तुम्ही शपथविधी करा, उद्या जाऊन काय होईल हे सांगता येणार नाही. आणि राजकीय अनुभव या पदाचा कदाचित नसल्यामुळे जो नव्हता तिथं कुठंतरी काकींनी ते स्वीकारलं आणि शपथविधी त्या ठिकाणी झाला. त्यामुळे टीका ही सुनित्रा काकींवर होती असं म्हणणार नाही, पण ज्या लोकांनी सुनित्रा काकींना चुकीचं मार्गदर्शन केलं अशा नेत्यांवर लोक त्या ठिकाणी टीका करतात याची नोंद सगळ्यांनी तिथं घेतली पाहिजे. ते म्हणाले की राज्यामध्ये आंदोलन सुरू झालेलं आहे. दादांनी पक्षासाठी मोठं योगदान दिलं. दादा असतील, छगन भुजबळ असतील किंवा इतर महत्वाचे नेते, त्यांच्या मागे एसीबीची चौकशी जी आहे ती लागलेली होती. याचं शल्य जे आहे ते दादांच्या मनामध्ये होतं. त्यामुळे आम्ही त्यावेळेला सार्वत्रिक निर्णय जो आहे तो घेतला आणि आम्ही एनडीएमध्ये छगन भुजबळ असतील, अजित पवार असतील, यांच्या मागे जे आहे एसीबीची चौकशी लागलेली होती. त्याचं शल्य त्यांच्या मनामध्ये होतं. त्यामुळे आम्ही सार्वत्रिक इंडियामध्ये जाण्याचा निर्णय घेतला. दादांनी पवार साहेबांना राजकीय दृष्टिकोनातून सोडायचा निर्णय का घेतलाय दादांनी त्या ठिकाणी बोलून दाखवलेलं आहे, मीडिया समोर दाखवलेलं आहे. त्यामुळे ह्या गोष्टी बोलून चालत नसताना दुसरी गोष्ट, एक गोष्ट नमूद केली पाहिजे की पर्व जे आहे हे अजित पर्व संपलंय असं जर कोणी म्हणत असतील तर चुकीचं आहे. अजित पर्व हे संपणार नाही. अजित पर्व लोकांच्या हृदयामध्ये
हे जाऊन बसलेलं आहे. त्यामुळे असे उगेच काहीतरी स्टेटमेंट करून हे योग्य नाही. त्याच्याच बरोबर त्या पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मी विनंती करतो की तुम्ही व्हिडिओ बनवत असताना गेल्या 2 वर्षामध्ये दादांनी काय केलंय हे फक्त दाखवण्यापेक्षा अरे गेल्या 40 वर्षामध्ये या मोठ्या नेत्यांनी काय केले हे तुम्ही तिथं दाखवा. हा नेता फार मोठा होता. फक्त गेल्या 2 वर्षातले व्हिडिओ दाखवून या मोठ्या नेत्याची मोठी कामं कुठेतरी तुम्ही छोटी करत आहात. हे कृपा करून तुम्ही तिथं करू नये. तुमचा पक्ष वेगळा आहे, पण एक नागरिक म्हणून, एक दादांचा पुतण्या म्हणून मी फक्त त्यांना इथं एक चांगला सल्ला देतोय. तो घ्यायचा का नाही घ्यायचा तो त्या ठिकाणी त्यांचा विषय.